दशक 6वा, समास 4था, ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिधम. चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान. ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यक्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समास 4था ब्रह्मनिरूपण आपला सुरू आहे. आणि ब्रह्मनिरूपण सुरू असताना एक अतिशय प्रभावी असं स्तोत्र म्हणते आणि त्या स्तोत्राने सुरुवात करते. कारण अशा कुठून तरी आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय या कठीण आणि मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. त्यामुळे आता मी अतिशय गोड असं पंचक म्हणते. सानंदमानंदवने वसंतं, आनंदकंदं हतपापवृंदं. वाराणसीनाथमनाथनाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति, सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. ज्ञानप्रवाह विमलादिगंगा, सा काशिकाहं निजबोधरूपा. यस्यामिदं कल्पितमिन्द्रजालं, चराचरं भाति मनोविलासं. सच्चित्सुखैका परमात्मरूपा, सा काशिकाहं निजबोधरूपा. सा काशिकाहं निजबोधरूपा. कोशेषु पञ्च स्वधिराजमाना, बुद्धिर्भवानी प्रतिदेहगेहं. साक्षी शिवः सर्वगतोऽन्तरात्मा, सा काशिकाहं निजबोधरूपा. सा काशिकाहं निजबोधरूपा. काश्या हि काशते काशी,
काशी सर्वप्रकाशिका सा काशी विदिता येन तेन प्राप्ता हि काशिका काश्या हि काशते काशी काशी सर्वप्रकाशिका सा काशी विदिता येन तेन प्राप्ता हि काशिका काशीक्षेत्रं शरीरं त्रिभुवनभुजननी व्यापिनी ज्ञानगंगा भक्ति श्रद्धा गयेयं निजगुरुचरणध्यानयोगः प्रयागः विश्वेशो ये तुरीय सकलजनमतः साक्षिभूतान्तरात्मा देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्तीर्थमन्यातिमस्ति। नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। थोडक्यात याचं वर्णन संस्कृत आपल्याला याच्यामध्ये जायचं नाही आहे, पण त्याचं थोडक्यात वर्णन इतकं सुंदर केलं आहे की अंतर्मनाची शांती हीच खरी काशी, अंतर्मनाची शांती हीच खरी काशी। म्हणजे प्रत्यक्षात काशीला जाण्यापेक्षा जर अंतर्मनामध्ये शांती असेल तर ती काशी आहे। त्याचं उदाहरण थोडक्यात म्हणजे प्रतीक, त्याचं हे प्रतीक म्हटलं म्हणजे काशी कशाचं प्रतीक आहे तर काशी आत्मबोध आणि अंतःप्रकाशाचं प्रतीक आहे। काशी आत्मबोध आणि अंतःप्रकाशाचं प्रतीक आहे। गंगा हा ज्ञानाचा प्रवाह आहे, गंगा हा ज्ञानाचा प्रवाह आहे। मणिकर्णिका मनाचा विलय आणि अहंकाराचा अंत, मणिकर्णिका मनाचा विलय अहंकाराचा अंत। गया श्रद्धा आणि भक्ती, गया श्रद्धा आणि भक्ती। किती गोड असेल हे पंचक पहा। नाही राहावं ते सोमवारचा दिवस आहे आणि काशी पंचक समोर आल्यानंतर हा सगळा अर्थ आपण आपल्या स्वतःशी लावू शकतो। म्हणजे काशी आत्मबोध, जो स्वतः आतमध्ये शांत आहे तो। गंगा हा ज्ञानाचा प्रवाह आहे। नंतर मणिकर्णिका हा मनाचा विलय आहे। मणिकर्णिका घाट ज्या ठिकाणी जातोय आपण आणि प्रत्यक्षात तिथे जे मणिकर्णिकेचं महत्त्व वाढलं आहे ते महत्त्व खरं म्हणजे मनाचा विलय करण्यासाठी आहे। तेव्हा कुठे ते भस्म शंकर स्वतःच्या कपाळावर लावतील, अन्यथा देहाचा नाश तिथे केला तरी काही फरक पडत नाही। म्हणजे मणिकर्णिका घाटावर जर जायचं असेल मनानी तर मनाचा विलय व्हायला पाहिजे। नंतर गया आहे श्रद्धा आणि भक्ती, गयेचा सुद्धा उच्चार त्या ठिकाणी आलेला आहे। आणि शेवटचं जे त्यांनी म्हटलं प्रयाग, सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये ज्या पंचकामध्ये आलेलं आहे काशी पंचकामध्ये त्याचा उल्लेख आहे प्रयाग, म्हणजे तिघांचा संगम। आपण म्हणतो गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम, हे प्रत्यक्ष दिसणारं चित्र आहे। या ठिकाणी गुरुचरण ध्यान साधनेचा संगम, गुरुचरणाचं ध्यान साधनेचा संगम आणि विश्वेश्वर म्हणजे आत्मस्वरूपामध्ये लीन, असं आत्मस्वरूपामध्ये साक्षी असलेला विश्वेश्वर म्हणजे आपला आत्मा। आता ब्रह्म जर समजावून सांगायचं असेल, अशी जर प्रार्थना काशी विश्वेश्वराला जर केल्या गेली तर तो काशी विश्वेश्वर स्वतःच आपल्याला दर्शन देऊन सांगेल की असं असं आहे, याचा अर्थ असा आहे। त्याच्यामुळे हा जो संगम आहे आपलं ब्रह्मांड, म्हणून आपण पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हणतो ना, त्याच्यासाठी तो आपल्याला समोरच उदाहरणं देतो। अशा पद्धतीने तुम्ही विचार केला, संगमाला गेले, काशी विश्वेश्वराला गेले, तिथला काशी विश्वेश्वर आणि तुमच्या मनातला तुमच्या हृदयामध्ये असलेला विश्वेश्वर एकच आहे। ज्ञानाचा प्रवाह असेल तर गंगा आहे, आणि गया म्हणजे श्रद्धा आणि भक्ती असेल तर गया आहे, आणि मनकर्णिका म्हणजे मनाचा विलय जर झाला तर तुमच्या जवळ असलेला आत्मा तो काशी विश्वेश्वरच स्वरूप आहे। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे हे सगळं होण्यासाठी जो संगम लागतो तो संगम आहे गुरुचरणाचा। गुरुचरण दिसणं, त्याचं ध्यान करणं आणि त्यानंतर त्याचं साधना करणं, हा जो संगम आहे, हा संगमावर गेल्यावर विश्वेश्वर म्हणजे तुरीय अवस्थेमध्ये विश्वेश्वर आपल्याला त्या भक्ताला प्राप्त होतो। असं काशीचं महत्त्व आहे। आता काशीचं महत्त्व जाऊन आल्यानंतर सुद्धा जे कळणार नाही तेवढं आपल्या ज्ञानाने कळतं, म्हणून गंगेला ज्ञानसागर असं म्हटलं आहे। अशा प्रकाराने आपण जर असा प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढत गेलो, प्रत्येक ठिकठिकाणी आजकाल असा अर्थ दिसतोय, असा अर्थ जर मनापासून पटला तर या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करू। म्हणून सद्गुरू आपल्याला काही ना काही नवीन शिकवत असतात। आता आपलं ब्रह्मनिरूपणामध्ये साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक। साधू मात्र निश्चय करतात। साधू कशाचा निश्चय करतात? साधू म्हणतात म्हणजे जे मनाने मोठे आहेत, जे संत आहेत, जे सज्जन आहेत, ज्यांना सर्वसाधारणपेक्षा अधिक काहीतरी कळलं आहे। अरे सर्वसाधारणपणे कळल्यानंतर आपला किती घोळ होतो, किती घात होतो, किती ठिकाणी आपण पकडले जातो आणि किती ठिकाणी आपल्याला अडचणी निर्माण होतात, हे सर्वसाधारण जीवाला माहिती आहे। मग सर्वसाधारण जीवापेक्षा जर त्याची उन्नत अवस्था असेल, आणि उन्नत अवस्थेमध्ये असलेला कोणताही जीव जो इतरांना आपल्या बरोबरीचं मानतो हे दिसतं प्रत्यक्ष,
नुसतं बोलत नाही तर त्याचं प्रत्यक्ष आचरण जर दिसत असेल तर तो साधू म्हणला जातो. मग आपल्या मनात लहानपणी जो प्रश्न यायचा की यांना याचा राग येत असेल का, या आपण जे असं त्यांना मागतो, पेढा मागतो, हे मागतो, त्यांना राग येत असेल का. आता ही गोष्ट जेव्हा आठवते तेव्हा असं वाटतं त्यांना राग येण्याचा प्रश्नच नाही काही. त्यांचं सर्वस्व त्यांनी दिलेलं आहे, तर एक पेढा देताना काय वाटेल, ही आपली अल्पबुद्धी असते की आपल्याला सारखं वाटतं की आपल्याबद्दल काय विचार करते. आणि प्रत्येक वेळी आपण नकारात्मक विचारांनी बांधलेलो, जसं आपण कोणाला देत नाही, आपल्याला जर कोणी मागितलं तर आपण जर देत नाही तर आपल्याला कसं द्यावं वाटेल. आणि हाच विचार करून सद्गुरूंच्याही जवळ जातो. मग सद्गुरू आपल्यासारखेच असतील, कारण आपली बुद्धी त्याच्या परे जातच नाही. मग आपण आपल्या बुद्धीप्रमाणे जो विचार करतो तसे सद्गुरू आपल्याला दिसतात आणि त्यामुळे त्यात काही सुख मिळत नाही. पेढा मिळाला तरी मिळत नाही आणि नाही मिळाला तरी मिळत नाही. आणि प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीची उकल जेव्हा होते, तिची वेळ यावी लागते प्रत्येक गोष्टीची. ती वेळ आल्यानंतर आता समजतं की ते साधू होते. मग साधू लोकांना कशाचा राग येणार आहे. त्यांच्यावर चिखलफेक जरी केली, त्यांच्यावर दगडफेक जरी केली आणि त्यांना चावलं, इतके वेळा त्यांना वृश्चिक दंश झालेला आहे एकनाथ महाराजांना, त्यांना काही फरक पडत नाही. आणि ते इतरांसाठी करतही नाहीत की कोणी बघताय म्हणून स्नानाला जात आहेत, असाही त्याचा अर्थ नाही. त्यांचा स्वतःचा आत्मसंयम किती होता, त्यांचा मनकर्णिका घाट किती पवित्र होता. आणि इकडे मनकर्णिकेवर जाऊन आपल्याला काय मिळणार आहे, नुसतं जाऊन कसं मिळणार आहे. मग तसं असतं तर सगळे मासेसुद्धा अगदी पूर्वपुण्याने त्या गंगेत आलेले आहेत, पण त्यांना कुठे जाणवतं, बुद्धी नाही आणि ज्ञान नाही, ज्ञानाचा प्रवाह असल्याशिवाय. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीला खूप महत्त्व आहे. असं सगळं काशीला आहे, सगळा संगम तिथे आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या कळतील तेव्हा साधू कळेल. आणि तो तिथे साधू जे बसतो त्याच्याकडे बघून आपल्या मतीप्रमाणे विचार करणं हे योग्य नाही आहे. मग ते म्हणतात आहे साधू निश्चय करती एक, ते एक निश्चय करतात साधू. आत्मा सर्वत्र व्यापक आणि ते सगळीकडे व्यापकत्व सांभाळतात. असा 1% जरी आपल्याला जाणवलं की सगळं एक आहे, आपल्या वागण्यामध्ये जर बदल झाला तर ते सज्जनांच्या मार्गावर चाललो असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं आहे ह्यावरती स्थिर राहण्यापेक्षा आपण त्यांच्यासारखं व्हावं. मोहन भागवतांचं वाक्य फार मस्त आहे. शंकराच्या बाबतीत त्यांनी जे म्हटलं ते इतकं भावलं मनाला की तेही एक आध्यात्मिक गुरुच म्हणावं लागेल त्यांना. प्रत्यक्षात ते कार्य करतायत देशाच्या स्वरूपात कार्य करतायत स्वयंसेवकाच्या साह्याने, पण पिंड आध्यात्मिक आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की शंकराची उपासना करत असताना किंवा कोणतेही आराध्य दैवत ज्याची उपासना करत असताना त्याचे गुणवर्णन करत असताना त्याचं गुणवर्णन करण्यात काय अर्थ आहे. नुसतं त्याचं गुणवर्णन करून त्याला माहिती आहे मी कसा आहे आणि तो त्याच्या परे आहे. आपण तसं होण्याचा 1% जरी प्रयत्न केला तर तो आपल्याला आशीर्वाद असतो. अशा प्रकारे विचार करतात हे लोक आणि त्यामुळे त्यांना कशाचाही वेगळेपणा वाटत नाही. सगळं एकत्र त्यांना जाणवतं. जमतही नसेल काही काळी. आणि मुळात नाही का, वेद एकच सत्य सांगतात. वेद एकच सांगतात की एक आत्मा आहे आणि बाकी सगळी प्रकृती आहे. एक पुरुष आहे आणि एक प्रकृती आहे. हे खरं कोणी सांगितलं आहे, वेदांनी सांगितलं. नंतरचा जो घोळ झाला आहे तो आपल्या बुद्धीप्रमाणे प्रत्येकाने केलेला आहे. असा मूळ वेदांकडे जर वळलं तर आपला हिंदू सनातन धर्म जो कसा आहे तो कोणत्या पायावर आहे. इव्हन पुराणांना सुद्धा दोष आहेत म्हणून मनुस्मृतीला दोष देतात. हे सगळे कसे बुद्धीनी आलेले आहेत. त्यांना जसं पटेल त्या कालानुरूप कसं आहे त्याप्रमाणे त्यांनी ते बदल केले. प्रत्यक्षात मूळ काय आहे याचा जर सगळ्यांनी विचार केला ना, सगळे नतमस्तक होतील. कारण कुणालाही वेगळं केलं नाही आणि जे काही वेगळं केलं गेलं तो बुद्धिभ्रम होता. हे तर आता स्पष्ट होईल. कलियुगामध्ये बुद्धिभ्रम नष्ट होणार आहे. कोणत्याही प्रकारचा भ्रम राहणार नाही, कारण सगळे एकत्र असल्यासारखे वाटतील. आणि हेच वाटणं म्हणजे सज्जनांचं लक्षण आहे. साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, येर ते अवघेची माईक सचराचर. उरलं जे आहे ना ते सगळं माईक आहे. 2 भाग केल्याबरोबर ते पुरुषाला महत्त्व दिलं आहे आणि प्रकृती सगळी बदलणारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल काय आहे प्रकृतीचा, म्हणजे वैशिष्ट्य काय आहे प्रकृतीचं. प्रकृती बदलते. कोणतीही गोष्ट तशी स्थिर राहत नाही. काळ जसा पुढे जातो त्या काळाप्रमाणे जसं पाणी वाहून जातं, पाणी पुढे जातं आणि मागचं पाणी पुन्हा काही आपल्याला सापडत नाही, तसा काळामधला कोणताही क्षण आपल्याला सापडत नाही. कोणतीही गोष्ट स्थिर राहत नाही. मग जी अस्थिर आहे ती अस्थिर गोष्ट कशाला तरी चंद्रसूर्याला सुद्धा अस्थिर म्हटलं आहे. ते सुद्धा प्रकृतीचे लक्षण आहे. मग आपण कोण. इतके दिसतात. हाच सूर्य परदेशात दिसतो तरीसुद्धा म्हणे याचा अंत आहे. कारण तो कशातून तरी निर्माण झाला आहे आणि जो निर्माण झाला तो संपणार आहे. तो अवतार असो, किती कोणती वस्तू असो, किती प्रकृती असो, मग सगळं त्याच्यामध्ये बदलणार आहे आणि संपणार आहे. ह्याच्यावरती जर एकदा स्थिर झालं की एक पट्टा ते जातं जसं फिरवतात बायका म्हणे रडायला लागले
परवाच आपण ऐकलं त्या संतांच्या चरित्रामध्ये की ते पाहून रडायला लागले. एक जात्यावरची बाई दळत होती, तिच्याकडे पाहून मोठमोठ्याने रडायला लागले. कारण काय? तर म्हणे सगळं पीठ होत आहे दाण्यांचं. तर ते म्हणे हो, ते तुला दिसलं, ते तुझ्या डोळ्यांनी दिसलं, ते दाण्याचं पीठ होत आहे, पण जे जात्याला पक्के धरून बसले त्या दाण्यांचं कुठे पीठ होत आहे? ते तसे राहत आहेत आणि त्यांना चाळून आणि वर फेकून देतात. पीठ फक्त चाललं जात आहे. म्हणजे त्यातही 7-8 दाणे उरतातच ना. मग हे जे उरतात ते खरं तत्व आहे. बाकी सगळं जाणार आहे. जे कोणी दांड्याला सोडले ते सगळेजण विलीन होणार आहे कशात ना कशात तरी. चंद्र सूर्य तरी आपण म्हणतो आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. भारताचं स्वातंत्र्य आ चंद्र सूर्य नांदो इथपर्यंत ठीक आहे, पण चंद्र सूर्यसुद्धा जेव्हा जाणार आहे तेव्हा कोण राहणार आहे? मग ह्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा बाकी एकतत्व जे आहे ते महत्त्वाचं आहे. साधू निश्चय करती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, गेलं ते अवघेची माईक, सचराचर श्रीराम. यांनी साधकाला तर जास्त काळजी घ्यायला सांगितली. बाकीच्यांना तरी काळजीची सध्या गरज नाही, कारण अजून ती पायरीच आलेली नाही. मग एकदा का त्या पायरीवर चढलो की दुसऱ्या पायरीवरून खाली येण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे ते पुन्हा 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 ते निरूपण करत असताना सगळं एकच आहे, सगळं एकच आहे, सगळं एकच आहे. आणि तुझं असं वैशिष्ट्य काहीच नाही. काशीला गेल्यावर जसं कळतं एखाद्याला साक्षात्कार होतो, काशी म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. मग या साध्या गोष्टीत तिथे जाऊन आत्तापर्यंत 1000 वेळा जाऊन जर फरक पडत नसेल आणि एका क्षणात घरी बसून जर जाणवायला लागलं काशीचं महत्त्व, तर त्या गोष्टींनी मोठा फरक पडतो. चित्री लिहिली सेना, चित्रामध्ये सेना लिहिली, त्यात कोण थोर आणि साना. एखादं चित्र काढलं आणि त्या चित्रामध्ये राजा जरी काढला तरी पेन्सिल तीच आहे, रंग तोच आहे, कपड्यांचा रंग सगळं सारखं आहे. तसा जसं कॅनव्हासवरती चित्र आहे, कॅनव्हासवरती चित्र दिसत असताना त्यात राजाला काही विशेष मान नाही आणि सैन्याला काही विशेष मान नाही. ते सगळे जसे एक दिसतात तसे या प्रकृतीमध्ये अगदी पर्वतापासून त्या मुंगीपर्यंत सगळे एक आहे. ती कोणाच्या तरी एका छत्राखाली राहतात, एका अनुषंगाने ते राहतात आणि त्यांचा दुसरा कोणीही त्राता नाही. आईवडील नसलेले सुद्धा जगतात, आईवडील असलेले सुद्धा उपाशी राहतात. हे काहीही तंत्र त्याचं नाही. प्रत्येकाचा वैयक्तिक शोध आहे आणि प्रत्येकाला वैयक्तिक परमात्माच भेटतो. दुसरं कोणीही कोणाच्या तरी रूपात भेटतं. प्रत्यक्षात तो एकच आहे जो जीवाला मदत करत असतो आणि त्याचा शोध घेणं हे जीवाचं कर्तव्य आहे. आपण ज्यांच्या घरात राहतो त्यांना जर आपण ओळखलं नाही तर आपल्याला हाकलून देतील. मग तसा तो बिचारा आपल्याला हाकलून देत नाही, पण पुन्हा पुन्हा जन्ममरणात तरी घालतोच ना. ते चक्र लक्षात घेतल्यानंतर आपण असं लक्षात ठेवायचं की कोणीही मोठं नाही, कोणीही लहान नाही. चित्रात जसं सारखं दिसतं तसं सगळं सारखं आहे. ते तुम्ही विचारांना आपले ठाई आपल्या मनामध्ये विचार करा, आपल्या मनामध्ये विचार करा आणि आपल्या विचारांमध्ये विचार केल्यानंतर आतमध्ये जाऊन प्रश्न विचारा आणि आतमध्ये काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर तोच मणिकर्णिका घाट. पुन्हा पुन्हा त्याचं नाव घेऊ. सोमवारचा दिवस आहे. जितकं त्या घाटाचं, जितकं त्या काशी विश्वेश्वराचं सोमवार असल्यामुळे नाव घेतलं जाईल तितकंच आपल्याला थोडंसं शांती मिळेल. आणि शांतिरूप आत्मा म्हणजेच काशीचा विश्वनाथ हे त्यांनी त्या पंचकामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं आहे. स्वप्नी उदंड देखील आहे. स्वप्नामध्ये खूप काही दिसलं. राणी झाली, राजा झाला आणि खूप परी राणी. लहानपणी तर खूप चित्र आम्हाला स्वप्न पडायचे. राजकुमार येईल घोड्यावर बसून वगैरे वगैरे. हे जे स्वप्नांना आपण आता हसतो, ज्या वयाचं ते स्वप्न आहे. आता का बरं येत नाही आपल्याला सदैव वैकुंठाला न्यायला ईश्वर, असं का स्वप्न पडत नाही? कारण आपली प्रवृत्तीच तशी झाली नाही अजून की आम्हाला त्याच्यासोबत जायचं आहे. मग स्वप्नी उदंड देखील आहे. आपण स्वप्नामध्ये खूप काही पाहिले. लहान थोरही कल्पिले, लहान पाहिले, मोठे पाहिले, परंतु जागे झाली आले कैसे पहा. जागे झाल्यावर काही नसतं समोर. अगदी साप दिसला तरी भीती वाटली तरी तो सापही नसतो आणि छान परी दिसली तरी ती सुद्धा परीसुद्धा नसते, काहीच नसतं. असा अर्थ पक्का करायचा म्हणतात. म्हणजे स्वप्न काय आहे? स्वप्नाला आपण हसतो, बैलाला आपण हसतो, घोड्याला आपण हसतो, विंचवाला आपण हसतो, त्यासारखेच आपण असतो. याच्यावर एक कवनच तयार होईल आता. तर सारखं तो विचार केल्यामुळे याला हसतो, आपणच तसं असतो. मग हे सगळं जर आपल्याला माहिती नाही झालं, ज्ञानाची गंगा जोपर्यंत वाहत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार आहे. एकदा का ती ज्ञानगंगा आपल्या हृदयामध्ये प्रगटली की ती हळूहळू शुद्ध करत जाते. गंगेचं पाणी जसं शुद्ध करत जातं तसं हे ज्ञानाचं जो प्रकाश आहे तो प्रकाश प्रत्येकाला अंतःकरण शुद्ध करतच जातो. आणि अशा शुद्ध अंतःकरणामध्ये परमात्म्याचा वास निश्चित असेल, हरकत तर काही नाही. बोलायला जितकं गोड आहे तितका प्रत्यक्ष अनुभव या साधूंनी घेतलेला आहे. आणि त्या साधूंचा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांचे डोळे, त्यांची प्रभा, त्यांची आभा हे बघितल्यावर का वाटत होती
ह्याची उत्तरं दासबोधामध्ये आता आता मिळायला लागली. हे ब्रह्म आहे. काही न करता स्वतःकडे खेचतंय. काही केल्यावर खेचणं वेगळं. मी तुझ्यासाठी असं केलं तेव्हा तू माझं काहीतरी कर, हा जो व्यवहार ब्रह्मामध्ये नाही आहे. परमात्म्याला वाटलं भले की आपल्याला पृथ्वी निर्माण करतायचं. त्या दिवशी तो प्रश्न विचारला की परमात्म्याला जर हा सगळा खेळच करायचा आहे, आपल्या दुःखामध्ये त्याला आनंद होतो आहे, दुःखी जीव तळमळतो आहे, काहीही करत नाही, त्याला आनंद होतो आहे, हे कसलं प्रेम आहे? असा प्रश्न परमात्म्याबद्दल वाटू शकतो की परमात्म्याला सगळ्यांना सुखी करून टाकायचं, प्रत्येकाला सुखी करायचं. आणि पण याचं उत्तर पुन्हा तेच मिळत आहे की सुखी केल्यानंतर परमात्म्याकडे जीव वळणारच कसा आहे? सुखामध्ये परमात्म्याकडे वळणारे लोक नगण्य आहे. सुख ज्यांच्या दारी आहे ते कधीही परमात्म्याचा विचार करत नाही. त्यांना अहंकार येतो. नुसतं सुखाने पैशानीच नाही, ज्ञानसुद्धा ज्यांच्याजवळ आहे ते सुद्धा अहंकारी होतात. ज्ञानाचा सुद्धा अहंकार होतो, भलेही तो सात्विक असतो. त्यामुळे सगळंच्या सगळं देऊन टाकणं परमेश्वराला परवडलं नसतं. आणि यातून बिचारा तळमळ करत हातपाय मारत, जो हातपाय मारतोय त्या पाण्यामध्ये, भवसागरामध्ये, त्याच्यावरती परमात्मा लक्ष ठेवून आहे. कोण व्यवस्थित हातपाय मारतोय आणि त्याला धरून घेण्याची जबाबदारी, बुडून देण्याची जबाबदारी त्याची आहे. स्वप्नासारखं समज म्हणतो सगळं. ही जी मी पृथ्वी निर्माण केली आहे त्याचं कारण सांगितलं, का केली तयार. मग ब्रह्माला मी असं सांगितलं की ब्रह्मा तू ह्या सगळ्या विश्वाची उत्पत्ती कर. म्हणून ब्रह्मामध्ये रस नाही आपल्याला, कारण तो सगळा उत्पत्ती करून शांत थंड बसला आहे. त्याला काही घेणं देणं नाही आहे, कारण पुढचं काम विष्णू करणार आहे आणि त्याच्या पुढचं काम रुद्र करणार आहे. त्यामुळे ह्याला याचं काम पूर्ण झाल्याचं समाधान आहे. तो शांत बसला आहे. कसा आवडणार आहे कोणाला? कोण कशाला शोध घेणार आहे ब्रह्माचा? काही तळमळच नाही, कोणत्याही प्रकारचं नृत्य नाही, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. जसं म्हणतो शंकराला राग आला तर करतो त्याचं नृत्य. त्यानंतर आपले कृष्ण तर प्रश्नच नाही, रामांचं सुद्धा धर्मकार्य आहे. हे सगळी रूपं आपण बघतो. देवीचं आता आपण प्रत्येक गोष्टीत महत्त्व पाहतो, पण तसं ब्रह्माचं काही नाही. मग ब्रह्माबद्दल वाटण्याचं कारण काय? पण भगवंत म्हणतात ब्रह्मापर्यंत पोचावंच लागेल, कारण ब्रह्म हा तुमचं अंतिम गंतव्य आहे आणि ब्रह्मातून आमची उत्पत्ती असल्यामुळे आम्ही फक्त ब्रह्माला मानलं पाहिजे. बाकी सगळं अवतार कार्यसुद्धा खेळ आहे. आमच्या लीला समजा, आणि लीला आहेतच त्यांच्या. त्या लीला तुम्ही स्वप्नवत समजा. म्हणजे याचा अर्थ आणखी काय निघाला की आमच्या युगामध्ये राम नाही म्हणून वाईट वाटण्याचं कारण नाही. त्या युगामध्ये तसे लोक होते म्हणून तशा लीला केल्या. ह्या युगामध्ये तसे लीला मी करू शकत नाही, कारण तेवढं अंतःकरण शुद्ध कुणाचं नाही. पण ते सुद्धा आमच्या लीला स्वप्नवत समजा, कारण ते स्वप्न पडलं पण ते खरं नाही ना आपल्यासाठी. प्रत्यक्षात आपल्याला कुठे जायचं आहे, तो सगळा त्यांचा अनुभव आपल्या आत्म्यामध्ये घ्यायचा आहे. स्वप्नी उदंड देखील लहान थोरं कल्पिले, परंतु जागे झालिया आले कैसे पहा. जेव्हा जागा होतो, जेव्हा समोर बघतो जागं झाल्यानंतर अरे प्रत्यक्षात काहीच नाही, तसं स्वप्नवत आपला संसार व्हावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्नरचनेचा श्रीराम. हा जो काही विस्तार आहे तो स्वप्नरचनेचा आहे. आपण जर स्वप्नरचना करणं थांबवलं, या क्षणीसुद्धा ब्रह्मांड ऐकतोय. प्रत्येक वेळी ब्रह्मांडाच्या ताकद, त्याच्यावरती मी मोठे मोठे लेखच लिहिणार आहे आता फिजिक्सच्या आधाराने, की तो ब्रह्मांड कसा ऐकतो, प्रत्येकाच्या लहरी आणि ऊर्जा कसा तो कॅप्चर करतो आणि त्याच्या 10 पट देतो. जितकं आपण त्याला देऊ त्याच्या 10 पट आपल्याला देतो. सूर्याला अर्घ्य दिलं त्याच्या 10 पट आपल्याला काहीतरी तेज मिळतं, त्याचा प्रकाश मिळतो. मग हे सगळं तो 10 पटीत, हे की त्यांचे सिम्बॉल्स आहे. जसं काशीचं पंचकावरून कळलं की काशी म्हणजे नुसती काशी नाही, काशी विश्वेश्वर म्हणजे फक्त तो विश्वेश्वर त्या पिंडीतला नाही, असं जे सिम्बॉलिक आहे. तसं सूर्याला अर्घ्य देणे, त्याचंच पाणी घेऊन त्याला देणे, 5 वाजता उठणे, यामध्ये सुद्धा खूप मोठा सिम्बॉल आहे. मग त्यांचं म्हणणं अशा प्रकारची जागृती जेव्हा होईल प्रत्येकामध्ये, पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, मग त्या ठिकाणी कोणता लहान आणि कोण मोठा असा विचार होणार नाही आणि ही सगळी स्वप्नरचना आहे असं कळेल. म्हणजे रामकृष्ण अवतारसुद्धा स्वप्नामध्ये आपण पाहिले असं गृहीत धरलं तरी तेही राहिले नाही. त्यांचं तत्व आहे, तत्वामध्ये काही प्रश्नच नाही, कारण आपण सुद्धा तत्वरूपानेच प्रत्येक गोष्टीचा विचार करतो आहे. रामकृष्ण आमच्या काळात नाही म्हणून शोक करण्यापेक्षा त्यांचं तत्व अजूनही टिकून आहे. हनुमंताच्या रूपामध्ये स्वतः भगवान येतात, आपल्या सगळ्यांना ते आशीर्वाद देतात. मग या सगळ्या गोष्टी स्वप्नरचनेच्या आहे, पण त्याच्या मागचं तत्व काय आहे. हे पुस्तक आहे दासबोध. दासबोधामध्ये लिहिलेलं कितवं एडिशन आहे माहीत नाही, पण लिहिणारे समर्थ आहेत आणि त्या समर्थांची शक्ती त्यांनी दासबोधामध्ये टाकलेली आहे आणि ती शक्ती
जो त्याच्याकडे बघेल त्याला 10 पट प्रमाणात जास्त देण्याची जबाबदारी स्वतः घेतली आहे. मग असं हे जे आहे ते स्वप्न वेगळं आणि सत्य वेगळं. सत्य एकच आहे आणि सत्य एक म्हणजे तो अद्वैत सिद्धांत सांगणारा तो वरती बसलेला एक परमात्मा, ज्यांनी ही सगळी पृथ्वी निर्माण केली. बाकी सगळं झूट आहे. मग असं जेव्हा मनाला पटवलं तेव्हा मग कोणत्या गोष्टीचा त्रास वाटत नाही. कारण अपेक्षांमध्ये दुःख आहे. अपेक्षा नसेल आणि उदारता असेल आणि देण्याची वृत्ती असेल तर मग हे सगळं दुःख कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा दुःखाच्या गटांगळ्या माणूस खात राहणार आहे. अवघांचे माईक विचार, कैसे लहान कैसे थोर, लहान थोरांचा निर्धार, जाणती ज्ञानी. लहान नाही आणि मोठं नाही कोणी याचा विचार आणि निश्चय ज्ञानी लोक करतात आणि ज्ञानी लोकांना हे सगळं समजतं. मग ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे की नाही. आता नुसतंच ऐकायचं असेल आणि ज्ञान घ्यायचं नसेल ते सगळं पालथ्या घड्यावर पाणी आहे. त्याच्यामुळे हे सगळे ग्रंथ अनुभवाचे असल्यामुळे हेच ज्ञान घ्यायचं. कोणी लहान नाही कोणी मोठं नाही. बोललं तरी शरीराला इजा होता कामा नये, मनाला इजा होता कामा नये. आजच एक पॉडकास्ट पाहिलं त्यामुळे त्यांनी सांगितलं ते जे नवनाथी पंथाचे गुरु असतात ना ते शिष्याची इतकी कडक परीक्षा घेतात आणि सगळा चांगला तयार असलेला शिष्य आणि सगळ्या 10-15 शिष्यांमध्ये त्याचा अपमान करायचा आणि तुला हे समजत नाही त्याला समजत नाही शिव्या वगैरे असे ते गुरु देतात. आणि तेव्हा ते लक्षात येतं त्यांना याला देहाचा किती अपमान किती अभिमान आहे, तो देहापासून वेगळा झाला आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांच्या कठोर परीक्षा असतात. मग ह्या परीक्षेतून जो पास होतो म्हणजे जो देहाचा अभिमान त्याला कशाचंच वाटत नाही, बोलल्याचं वाटत नाही, प्रेमाचं वाटत नाही, सुखाचं वाटत नाही, खाण्यापुरतं खातोय, जगण्यासाठी जगतोय आणि विचार आपला फक्त भगवंताचा करतोय, असा जो जीव आहे तो जीव बाकी ज्ञानी म्हणून ओळखला जातो. बाकी सगळं ज्ञान त्यांनी म्हटलं आहे पुढचं अवघेची माईक, बाकी सगळं जे आहे ते सगळं निराधार निरर्थक आहे. तेवढ्यापुरता त्याचा उपयोग करून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याचा आपल्या जीवनामध्ये काहीही उपयोग होणार नाही आहे. जसा देहाचा उपयोग करून आत्म्यापर्यंत पोचायचा आहे तेवढाच फक्त देहाचा विचार, अन्यथा देह नसला तरी चालेल पण देहाच्या शिवाय आपण हे सगळं करू शकत नाही. तितका त्याचा साधन म्हणून उपयोग करून घ्यायचा असं ज्ञानी सांगतात. अवघाची माईक विचार, कैसे लहान कैसे थोर, लहान थोरांचा निर्धार, जाणती ज्ञानी. ज्ञानी लोकांना हे सगळं कळतं आणि ज्ञानी लोकांना कळतं हे आपल्याला पटलं पाहिजे. पटल्यानंतर आपण ते निश्चय केला पाहिजे आणि निश्चय केल्यानंतर ते आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. या 3 गोष्टींचा संगम झाला तर काशी विश्वेश्वराचं दर्शन आपल्याला आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये होऊ शकतं. जयासी झाले आत्मज्ञान. आता ज्याला आत्मज्ञान झालं आहे तोची थोर महाजन. फक्त त्याला आणि त्याला थोर म्हणायचं, फक्त त्याला आणि त्याला थोर म्हणायचं. बाकी कितीही पैसा, कितीही प्रसिद्धी, कितीही हुशारी असली तरी त्याला थोर म्हणण्याचं कारण नाही. वेदशास्त्रे पुराणे साधू संत बोलिले आणि हेच वेदशास्त्रांनी सांगितलं आहे. मग आपण आधार कशाचा घ्यायचा? वेदांचा आणि शास्त्राचा. एवम सकळामध्ये थोर, तरी त्यामध्ये सगळ्यात थोर तो एकची परमेश्वर, पुन्हा काशी विश्वेश्वर. तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. हरी आणि हर होत जातील, हरी आणि हर होत जातील आणि म्हणजे अवतारसुद्धा होत जातील. पण प्रत्यक्षात जो एक परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं चिंतन जो जीव करेल त्याला ब्रह्मापर्यंत पोचता येईल. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे श्रीराम. आपला जो स्थान मान रूप गंध रस या सगळ्या गोष्टी ऐलीकडे पलीकडे तो एकटा, तरीही आपण त्याला ओळखत नाही. म्हणजे सगळेच त्याच्यात आहे, आपण सगळे का बरं ओळखत नसू? इतका तो गोड कसं काय लपवून ठेवला आहे स्वतःला, असं कसा लपून बसला? इतकं लपून बसण्याचं कारण काय? इतकं खोदावं लागतं तेव्हा कुठे त्याचं स्वरूप आपल्याला कळतं आहे. इतके साधू संतांनी जीवन त्यांचं घालवलं आहे आणि त्यानंतर इतके पुन्हा पुन्हा सांगतायत. आपण स्वतःला बुद्धिवान समजतो, आपण स्वतःला अतिशय उत्तम घराण्यात जन्म मिळाला असं समजतो, प्रत्यक्षामध्ये त्याचा उपयोग होत नाही. नावरूप स्थानमान, हा ब्रह्मप्रलया वेगळे, ब्रह्म नावारूपा वेगळे. आता हा जो प्रलय होणारा ब्रह्माचा कसा? ब्रह्माचा प्रलय म्हणजे ज्ञानाचा प्रलय. ज्ञानाचा प्रलय म्हणजे संपूर्ण ज्ञान जेव्हा होईल. ब्रह्म कोणी एकेकाळे ऐसे तैसे, असं वाटत होतं ब्रह्म एकेकाळी, असं वाटत होतं असं तसं. ह्याला ब्रह्म वाटत होतं हे ब्रह्म असं, ह्याला म्हणायचं हे परमेश्वर आहे ते परमेश्वर आहे, असं तसं वाटायचं.
जेव्हा ब्रह्माचा प्रलय करती ब्रह्मनिरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. 1 मिनटं माझं चुकलं म्हणूनच आपलं जाऊ दे, उजळणी झाली त्याने काही फरक पडत नाही. झालेला आहे तो ब्रह्मप्रलयाबद्दल निरूपण झालेलं होतं. माया उपजे ब्रह्म उपजे नाहीत, पण माया विकारी ब्रह्म निर्विकारी. आता त्यांनी त्या लक्षणं सांगितली आहेत मायेची. माया विकारी ब्रह्म निर्विकारी. मग कोणत्याही प्रकारचा विकार जर मनामध्ये निर्माण झाला, विकार चांगला असो का वाईट असो, त्यांनी म्हटलं कुणासाठी सत्वगुणांनी जरी माझा विकास झाला, मनात सत्वगुण जरी अंगी आला तरी तो सुद्धा बंधनकारक आहे. उदाहरणार्थ जडभरत आहे. जडभरताचं सगळं ज्ञान आहे जडभरताला. त्यांनी जन्मच त्याच्यासाठी घेतला की मला मुक्त व्हायचं आहे. शुकासारखं म्हणत असताना काय घडलं शुकामध्ये? शुकांनी ठरवलं आणि तसं वागले आणि ते निघूनच गेले घरातून सरळ. एक तर उशिरा आले पोटाच्या बाहेर आणि आल्यानंतर आईकडे वडिलांकडे न बघता वडील धावतायत आणि ते पुढे मला अडकायचं नाही, निघून गेले. जडभरताला तितकंच ज्ञान, त्या पूर्ण ब्रह्मज्ञानी जडभरत, पण सत्वगुणांनी बांधले गेले. एक छोटंसं हरणीचं पाडस काय बघितलं आणि विचारांना मोह म्हणजे तो सत्वगुणातूनच झाला. याला त्रास होतोय, ह्याला वाढवायला पाहिजे, अशा सत्वगुणातून त्यांनी परोपकार म्हणून आपण विचार करतो. परोपकार खूप चांगला आहे, लोकांना परोपकार केल्याने आपण मुक्त होतो, पण त्यांनीसुद्धा बंधन झालं आणि सत्वगुणाचं सुद्धा बंधन झालं आणि पुन्हा हरणीच्या रूपात जन्म घ्यावा लागला. इतक्या वासनेंचं जळकट मळकट आपल्या बुद्धीवरती बसलेला आहे. आपल्या मनातून ह्या सगळ्या कल्पना जात नाही. चांगलं करावं म्हणतात. जर एखादी चांगली गोष्ट जीवनात घडली तर आपण चांगलं करू, हा सुद्धा बंधनाचं कारक आहे. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, ब्रह्म सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. माया वेगवेगळी रूपं धरते आणि ब्रह्म अरूप असतं. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म ते शाश्वत एक. माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जाणती. आता हे जे आहे पंचभूतिकापासून अनेक रूपं तयार झाले, यावरती आपण विशेष विश्लेषण केलेलं आहे. अनेक रूपांमध्ये माया नटते, अनेक रूपांमध्ये माया नटते, पण तसं ब्रह्म काही करत नाही. ब्रह्म एकच आहे आणि बदल नाही, काही नाही, कोणत्याही प्रकारचा बदल नाही. पण हा जो माया आणि ब्रह्माचा संबंध आहे तो विवेकाने जाणणारा जो असतो तो विवेकी असतो. तो फक्त विवेकी आहे की त्याला ते जाणलं जातं. खरंच या निव्वळ गोष्टी नाही आहे, या निव्वळ गोष्टी नाही आहेत. कारण आपण कितीतरी लोकांना असं बघितलं आहे की ते वेगळ्या आनंदात असतात आणि त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागली म्हणतात, असे लोक आपण बघितले आहे. मग तो आनंद मिळवण्यासाठी धडपड तर करावी लागेल, पण ते म्हणतात धडपड न करता कोणत्याही गोष्टीत स्थिर, स्वतःच्या आत्म्यातच स्थिर राहा, तुम्हाला त्या ठिकाणी सगळं मिळेल, बाकी बाहेर जायची काही गरज नाही. तर तो त्याला विवेक शिकवला आहे समर्थांनी. माया लहान ब्रह्म थोर. माया छोटी आहे आणि ब्रह्म थोर आहे. आपण छोट्याच्याच मागे लागतो. म्हणून उच्च विचारसरणी असल्याशिवाय ना, म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा शक्य नाही आहे. उच्च विचारसरणी, कुठेच अडकायचं नाही. आता कोणत्याही प्रकारचा अडथळा आता पार केलाच पाहिजे. कोणी कोणत्या रूपात परीक्षा घेईल, कोणी कोणत्या रूपात परीक्षा घेईल, कोणता देव कोणत्या परीक्षेत पास करायला लागेल आपल्याला, या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं लहान लहान गोष्टींमध्ये परीक्षा घेतो. आणि परीक्षा घेताना मती जर स्थिर असेल तर किती मोठं ब्रह्म आहे ते त्याला लक्षात येतं. माया असार ब्रह्म सार. माया असार आहे, किती चोथा काढला तर चोथाच निघणार आहे त्याच्यातून, सार असं निघणार नाही. सार म्हणजे ब्रह्म आहे. माया अर्तिपार ब्रह्मासी नाही. मायाला पार आहे आणि ब्रह्माला नाही. आता ब्रह्माचं निरूपण असल्यामुळे त्याच्याबद्दल कौतुक चाललं आहे की ब्रह्म कसं आहे आणि त्याच्या विरुद्ध अगदी माया आहे. मग मायेमध्ये का अडकतो? कारण ते आपल्याला आवडतं आणि हे आवडत नाही, ते दिसत नाही, ते समजत नाही, ते कठीण आहे. ते समजायला कठीण आहे. सकल माया विस्तारली, सगळी मायेचा विस्तार झाला. ब्रह्मस्थिती आच्छादिली, पण सगळ्या मायेचा विस्तार झाला, छानपैकी विस्तार झाला. आणि ब्रह्माचं आवरण, तो ब्रह्माच्या मायेच्या आवरणाखाली ब्रह्म लपून बसलं. ब्रह्म आच्छादिली परी ते निवडून घेतली साधूजनी, पण ते जे बसलंय आतमध्ये जाऊन त्यालाच ओळखलं. म्हणून हे म्हणतात सारखं की श्रीराम नाम घ्या, सतत राम नाम घ्या. एकदा का नामाबद्दल गोडी लागली की मग तुम्हाला दुसरं काही समजून घ्यायची गरज नाही. त्याचं उदाहरण आमचे महाराज नेहमी द्यायचे. लहानसा मुलगा अगदी थोडासा 5-6 महिन्याचा जरी झाला तरी त्याला त्याच्या नावाची फार क्रेज असते. त्याला नावाने सुद्धा त्याच्या नावाने हाक मारली की तो बरोबर बघतो आपल्याकडे. 6 महिन्याचं, ज्याला अजून स्वतःची बुद्धी पण निर्माण झालेली नाही, स्वतःची पूर्ण बुद्धीची वाढ झालेली नाही, 6 महिन्याचं लेकरू, पण आवाज आणि नाव त्याला ओळखायला येतं की आपल्याला ह्या नावाने ओळखतात.
तर तो त्या नावाने पूर्वजन्मीचे सगळे संस्कार विसरून जो व्यक्ती त्याला आवाज देतो त्याच्याकडे बरोबर टकलवून बघतो. मग हे जर लहान मुलाला न कळत्या मुलाला जर एवढं त्या नावाचं आकर्षण आहे, आपल्या देहाचं आकर्षण आहे, किती आकर्षण आहे, आपलं नाव नसलं तर किती वाईट वाटतं. मग या सगळ्या नावारूपामध्ये जे अडकले, त्या भगवंताला स्वतःचं नाव प्रिय नसेल का? तो म्हणतो मला 1000 नाव आहेत, ते जरी खरं असलं तरी मला कोणत्याही नावाने बोलवा, मला खूप आवडतात माझे सगळे नावं. कोणत्याही नावाने तुम्हाला कृपानिधी म्हणा, दयानिधान म्हणा, आणखी तुम्हाला जे वाटलं ते म्हणा, कोणत्याही नावाने म्हणा, पण नावामध्ये फार आकर्षण आहे. आणि आपल्याला म्हणतात नावातून आकर्षण काढा, आणि तो स्वतः म्हणून तर तोच तर सगळ्यात ढोंगी आहे. प्रत्यक्षामध्ये त्याचंच सगळ्यांचं नाटक चाललं आहे. माझं नावाचं घ्या आणि तुमचं नाव विसरा. जे समर्पण मागतो आहे, सरळ सरळ स्वतःला समर्पित करा, हे सहसा शक्य होत नाही. माझं नाव, माझं रूप, हे सगळं जर मला सरेंडर करायचं असेल एखाद्याच्या जवळ, नवरा बायकोच्या मध्ये सुद्धा तसंच होतं. लग्न झाल्यानंतर नाव बदलायला किती त्रास देत आहेत मुली आजकाल. नाही मला बदलायचं नाव, नावामध्ये फार आकर्षण आहे. आणि हे जे नावाचं आकर्षण आहे, भगवंतही त्यातून सुटला नाही. माझं नाव घ्या, नावानं मी चिकटलाच आहे म्हणे. मग तो चिकटलेला लहान बाळापेक्षा किती मोठा आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, आणि त्याचं ते नाव आहे. मग त्या नावामध्ये का एकदा आपण रमलो की मग तो म्हणतो मायेच्या पसरायची काही काळजी करायचं कारण नाही. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मस्थिती आच्छा दिली आणि मग ते निवडून, मग ह्यासाठी संत सज्जनांनी फक्त नामाचा आश्रय घ्यायला सांगितला. आणि त्यात आणखी एक दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली. आपण जर एखाद्यावर खुश झालो, जर कोणी माझं कौतुक केलं आणि माझं कौतुक जर मला खूप आवडलं, एखाद्या व्यक्तीने केलं आणि ते मनापासून, माझ्यामध्ये ती ॲबिलिटी असो किंवा नसो, जर ते कौतुक झालं तर ते बरं वाटतं. त्याच्या रिफंडमध्ये आपण त्याला आपल्याजवळ आहे त्यापेक्षाही अधिक काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. सर्वसाधारण बुद्धिमत्तासुद्धा, आपल्या मुलांनी, अजून आपल्या विद्यार्थ्यांनी कोणी कौतुक केलं तर त्याच्या कौतुकाला आपण इतकं भारावून जातो की आपल्याजवळ आहे त्याच्याही पेक्षा जास्त त्याला देतो. कौतुक तरी करतो, वस्तू तरी देतो, त्याचं कौतुक करतो, त्याच्या आईवडिलांजवळ त्याचं कौतुक करतो. काय मुलगा चांगला आहे तुमचा, असं आपले जर स्वभाव नुसतं आपल्या कौतुकावर आहे. मग भगवंताला जर एखाद्याचं कौतुक आवडलं तर त्याच्याजवळ आहे ते सगळं देऊन टाकायला तो मागे पुढे पाहत नाही. जय जय रघुवीर. आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप साम्य आहे. आपण फक्त मायेत त्याचा विचार करतो, तो फक्त आपला विचार करतो. आणि गीतांमध्ये सांगितलंच आहे, ते फक्त एका गोपीच्या मागे नाही, एका राधेच्या मागे नाही, तो सगळ्यांचा आहे. तो अंतर्बाह्य आपला आहे. फक्त आपण त्याला म्हटलं पाहिजे. म्हणजे त्याचं कौतुक जर त्याला भावलं तर काय मग खरं नाही, तो व्यक्ती स्वतःचा राहणार नाही आणि त्याचं जीवन कसं होऊन जाईल हेच तर समर्थांना सांगायचं आहे. आणि हे सगळं नामरूपाला चिकटलं आहे. आपल्याला नामरूपापासून ओढायचं आणि स्वतःमध्ये गुंतवायचं, ही सरळ सरळ प्रक्रिया आहे दासबोधाची, की आपल्याकडे ओढायचं आहे त्याला फक्त, बस. त्याच्यासाठी हे पार्षद ठेवलेले आहेत सगळे संत, त्यासाठी ठेवलेले आहे. या जीवाला इकडे तिकडे फटकू देऊ नका, आम्ही त्यांना सगळं देतो असं सांगा. आणि थोडा थोडा आनंद पण देत चला. थोडा थोडा जरी त्यांना असं वाटलं की हे मिळतोय बा, म्हणजे ते आपल्याकडे आकर्षित होतील. आणि एकदा का आकर्षित झाले, जे माझ्याकडे आले त्यांना मी सोडत नाही, हे त्यांचं वाक्यच आहे. आणि तो करणार. आपल्याला जर आपलं कौतुक इतकं आवडतं तर त्याला का नाही आवडणार. तो सुद्धा कौतुकाचा, प्रेमाचा आणि भक्तीचाच भुकेला आहे. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे ब्रह्म जैसे. आता ब्रह्माला जर अनुभवायचं असेल तर निरक्षीर हंस साधना सोहम, एवढ्या सगळ्या भानगडीमध्ये, इतक्या सगळ्या मायेच्या पसाऱ्यात, इतक्या सगळ्या दुःखांमध्ये, इतक्या सगळ्या अडचणींमध्ये, इतक्या सगळ्या अज्ञानामध्ये, किती शब्द आहे त्याला, इतक्या सगळ्या गोंधळामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ तर हाच आहे. मला वाटतंय देवाचा भाव, पण देव कुठे दिसतो. हा जो गोंधळ आहे त्याच्यामध्ये, त्याच्यातून माया सोडून ब्रह्माकडे वळणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. गोंधळ सोडून नीर घ्यायचे, त्याचा जो कचरा आहे तो काढून टाकायचा, त्याच्यातलं नीर प्यायचं आहे. नीर सोडून क्षीर सेविजे, पाणी आणि दुधामधला विवेक, निरक्षीर विवेक करून, म्हणजे पाणी वेगळं काढून दुधाचं सेवन करायचं आहे. माया सांडून अनुभविजे, तसं माया सोडायची आणि ब्रह्माला अनुभव घ्यायचा. आणि ब्रह्मस्थिती हा अतिशय गोड शब्द आहे. ब्रह्मस्थिती म्हणजे त्याच्यासारखी, त्यांनी सगळं निर्माण करून सुद्धा तो म्हणतो माझं काहीच नाही, अशी स्थिती. ब्रह्मा हा निर्माता आहे जगाचा, पृथ्वीचा, ब्रह्मांडाचा. एका शब्दाने, भगवंताच्या एका शब्दावर त्यांनी एवढं सगळं निर्माण केलं.
आणि तो म्हणतो माझं काहीच नाही. तो स्थिर स्थितीमध्ये आहे. म्हणजे जशी शांती आपण शंकराची म्हणतो की शंकर शांतप्रिय आहे, पण कधी ना कधी तर त्याचं तांडव ऐकलं आहे, विष्णूंच्या लीला ऐकल्या आहे, कृष्णाच्या लीला तर अगदी आहेतच, रामांची पण लीला आहे. पण हा ब्रह्मस्थिती कशी आहे? इथे रामाचा अवतार हो, कृष्णाचा अवतार हो, याचा संहार हो, आपला तो स्थिर आहे. म्हणजे तो जगत जेता ज्यांनी पृथ्वीची निर्मिती केली तो कसा काय शांत राहू शकतो? याच्यावरती विचार केला, गहन चिंतन करी. आपण आपलं कुटुंब उभारलं, आपल्या कुटुंबासाठी खस्ता खाल्ल्या. 65 ते 75 वर्षाच्या बाई भेटल्या, कोणी बाई आणि माणसं भेटले, किती खस्ता खाल्ल्या आम्ही कुटुंबासाठी. सुरू काल मी जेव्हा असंच सांगितलं की एका व्यक्तीने असं म्हटलं, तर आमचा मुलगा म्हणाला याच्यापेक्षा वेगळे विषयच दिसत नाहीत म्हणे बायकांना, की आम्ही खस्ता खाल्ल्या. आत्ताचा जो दिवस दिसला आहे तो आमच्या खस्तांमुळेच आम्हाला दिसला. हे शब्द तर कोणाच्याच तोंडून काही संपत नाही आणि सत्य आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बोलणं काही दिसत नाही कोणाला. मग त्यांनी तेच म्हटलं आहे की माया सोडून हे सगळं सोडून जर काही अनुभवायचं असेल तर ते दिसणार, आणि ते सोडायची इच्छा नाही. या मायेच्या पसाऱ्यातून सुटायचीच कोणाला इच्छा नाही, किंवा ती माया आहे हेच त्यांना समजत नाही. हा विसरच पडत नाही, विसर पडतच नाही. आपण फक्त बुद्धीची देवता गणपतीची आराधना करतो, त्या गणपतीला सांगायला पाहिजे आपण आपल्या पद्धतीने पण की मला काही गोष्टी विसरू दे, माझ्या जीवनातल्या काही गोष्टी विसरू दे, तेव्हा कुठे मला नवीन काहीतरी लिहिता येईल, मग तेव्हा कुठे मला ब्रह्म काय आहे ते सापडेल. आपण आपल्या कुटुंबासाठी एवढं केलं, त्या बाईंनी एवढं सांगितलं, आणि किती त्याचा त्रास आणि यातना ती यावेळी सहन करते. गीता ज्ञान मंडळात सुद्धा एवढं गीतेचं ज्ञान चाललं आहे, सगळं काही चाललं आहे, पण विचार काही घरातले सुटत नाही. मग जेव्हा घरातले विचार सुटणार नाही, तिला कसं काय याच्यावरचं आवरण निघणार आहे? गीता काही करू शकत नाही तर बाकी काय कोण करू? म्हणजे आपल्या हातामध्ये किती गोष्टी आहेत. ह्या गोष्टीचा विचार मला हे म्हणायचं आहे की कुटुंबासाठी खाल्लेल्या खस्ता आपण विसरू शकत नाही. ब्रह्म कसं विसरत असेल आणि कसं शांत राहत असेल, हा संबंध लावायचा आहे. इतका सगळा माझा पसारा आहे, कोणी वाईट वागतं, कोणी चांगलं वाटतं, कुणा पुनरपी जन्म, कोणी वर जातं, कोणी खाली जातं, कोणी परमात्म्याजवळ जातं, ह्याला काही घेणं देणं नाही. त्यांचं काही होऊ दे, एवढं स्थिर आपण घरात राहू शकतो आपल्या कुटुंबात. ह्याचं वाईट झालं, त्याचं चांगलं झालं, त्याचं चांगलं झालं, सतत विचार येतो मनात. जसं पांडुरंगाच्या बाबतीतही माझ्या मनात येतं, सारखा विटेवर कसा काय उभा राहू शकतो आमचे दुःख पाहून, अशी अवस्था आहे. मग ही जी ब्रह्माची अवस्था आहे ती स्थिती आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु, मला काही घेणं देणंच नाही आहे, मला काहीही घेणं देणं नाही, ब्रह्मा म्हणतो. आणि त्या ब्रह्माचं अहम ब्रह्मास्मी, आपलं वाक्य आहे वेदवाक्य, अहम ब्रह्मास्मी. कसलं ब्रह्मास्मी? आपण विसरूच शकत नाही काही. आमच्या जीवनातल्या खस्ता, आमच्या जीवनातले अभिमान, आमच्या जीवनातलं प्रेम, आम्ही केलेले कष्ट काही विसरू नाही शकत. मग ब्रह्म कसं होणार आहे? ब्रह्मस्थिती म्हणजे सगळं विसरावं लागणार आहे, आणि रागानी नाही, अगदी शांतपणे सगळ्या गोष्टी जर घडल्या जीवनामध्ये, निरक्षर विवेक म्हणजेच रामाचं नाव हे जर घेऊ शकला, आणि त्याचा पुनरुच्चार झाला नाही पाहिजे पुन्हा की मी इतकं केलं, म्हणजे मग ते आपण भोगलं नाही असा अर्थ निघतो. नाही तर पुन्हा त्या वासनांनी आपली अवस्था पुन्हा जन्माची आहेच. माया लक्ष, ब्रह्म अलक्ष नाही. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे कारण यायचं, ब्रह्म अप्रत्यक्ष आहे, ब्रह्म अप्रत्यक्ष आहे, दिसत नाही. आता एवढं सांगितलं, ब्रह्माने निर्मिती केली ते मानतच नाही आधी मन, पण ब्रह्माने निर्मिती केल्यानंतर ते कसं त्याच्यापासून निराकार निर्विकार आहे बसलेलं. मग ह्या निर्विकार ते अप्रत्यक्ष आहे ना, ते दिसलं कुठे आपल्याला दिसलं, पण ते दिसत नाही, समजत नाही. आपले महाराज दिसले ना आपल्याला ब्रह्मस्थिती अनुभवताना, पण आपल्याला ते ब्रह्मस्वरूप आहे समजलंच नाही ना. ते ब्रह्माचं स्वरूप आहे, तेही स्वरूप आपल्याला दिसलं नाही. नाही तर कितीकच ठिकाणी असतील असे अनुभव की ज्या ठिकाणी आपण म्हणतो की ब्रह्मस्थिती आहे. ती स्थिती ब्रह्म अप्रत्यक्ष आहे, पण प्रत्यक्षामध्ये दिसतं ते आपल्या मायेच्या पडद्याने आपल्याला ते दिसत नाही. माया ते प्रत्यक्ष दिसते. त्यांनी घातलेलं सोळं दिसतं, त्यांनी खाल्लेलं अन्न दिसतं, त्यांनी केलेले मठ दिसतात, पण प्रत्यक्ष त्यांची आंतरिक स्थिती कुठे दिसणार आहे आपल्याला? ही देवाने सिक्रेटच ठेवला आहे की आंतरिक स्थिती कोणाची काय आहे ते नाही दिसत. आणि ते दिसण्यासाठी स्वतःची स्थिती तशी व्हायला पाहिजे ना, निर्मळ. जसं त्यांच्याकडे पिढ्या मागताना त्यांना राग येईल का, हा माझ्या मनाचा आरसा त्याच्यातून बघत असते. आरसा आपला आहे, आपलं मन आरसा आहे, की त्यांना असं वाटत असेल का? प्रत्यक्षात त्यांना वाटत नाही, हे पटतच नाही, कारण ते अप्रत्यक्ष रूपाने तिथे बसलेले आहे.
आपल्या रूपाप्रमाणे आपण ब्रह्माकडे बघू शकतो, आपण त्या व्यक्तीकडे बघतो किंवा त्या स्थितीकडे बघतो. ती स्थिती प्रत्येकाला आपल्यामध्ये जाणवेल का? नाही जाणवणार. म्हणून त्याच्यावरती ती माया आहे. माया साक्ष ब्रह्म असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष. ब्रह्मी पक्षाची नाही श्रीराम. मायेमध्ये दोन पक्ष आहे, मी आणि तो. हा पक्ष आहे. मी असा, मी त्याच्यासाठी शरण गेलो, तो म्हणतो तू माझ्याकडे शरण आला. हे दोन पक्ष आहे भक्तीमध्ये. भक्तीसुद्धा मायेचंच प्रतीक आहे. तर त्यांनी म्हटलं दोन पक्ष, पण ब्रह्म एकच. ब्रह्मामध्ये पक्ष नाही. म्हणजे सरळ सरळ जर ब्रह्माला अनुभवायचं असेल, आता माझ्या दृष्टीने विचार, मोठे मोठे अकल्से, ब्रह्माला जर अनुभवायचं असेल तर ब्रह्म म्हणजे मीच आहे. आणि माझ्या अवस्था काय होते आता माझी या कौतुकानी किंवा या ज्ञानाने, ज्ञानाचा आपण गंगेचा सागर काशीचं म्हटलं आहे ना स्तोत्र, त्यामुळे काशीमधला विश्वेश्वर आणि तो जर माझा आत्मा असेल आणि असं ज्ञान मला झालं असेल की ब्रह्म म्हणजे तो आहे, तर मग काय होईल? मग तो एकच आहे ना. मग त्याला दुसरीकडे बघण्याची गरजच काय? हा देहसुद्धा दुसरा आणि हे सगळे बाकी सगळं दुसरं. मीच सगळं करतो आहे आणि मला मी खातो आहे म्हणजे त्याला खाऊ घालतो आहे. अशा प्रकारचं अद्वैताचं जे शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान आहे, ते तत्त्वज्ञान जर जो कळेल त्याला पक्ष कसा असेल दुसरा? त्याला दुसरा पक्ष नाही. मीच आहे करता आणि मीच आहे भोगता. करता भोगता मीच आहे. अशा प्रकारची ज्ञानाची गंगा जी सतत आपल्या शरीरामध्ये जर वाहत राहिली तर नाव घेत असताना आपण एकरूप नाही का होणार? कारण नावाची अटॅचमेंट इतकी असते की ते नाव घेता घेता मरा 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 करता करता तो राम झाला. मरा 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 करता करता शेवटी त्याला रामच तोंडात आलं ना. हे सगळं सिम्बॉल कशासाठी आहे? आपणही कशाही प्रकारे नाव घेतलं त्याचं तरी हळूहळू आपलं स्वतःचं नाव बाजूला होऊ शकतं. आणि हे करून दाखवलेलं आहे संतांनी. असं ते ब्रह्म आहे. माया पूर्वपक्ष आहे, ब्रह्म सिद्धांत आहे. पूर्वपक्ष म्हणजे साधना आहे. साधना अशा प्रकाराने करायची, मला तिथपर्यंत जायचं आहे, मला ब्रह्मापर्यंत जायचं आहे, असा विचार म्हणजे साधना आहे, पूर्वपक्ष आहे. ब्रह्म तो सिद्धांत आहे, जिथे पोहोचतो आहे. गंतव्यस्थान ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे शांती, परम शांती. इतकी शांती की त्याला कशाचीच इच्छा नाही, जन्म यायची नाही, मृत्यूची नाही, कशाचीच नाही, कशाची भीती नाही, निर्भय. ते अष्टक म्हणायचो आधी असं वाटायचं किती खोटं बोलतात. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीचे, तर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. असं ते अष्टक म्हणून घेतात आपल्याकडून. प्रत्येक स्वामींचं आणि प्रत्येक देवाचं वैशिष्ट्य आहे. आता जसं काशीचं पंचक म्हटलं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी तेच सांगितलं आहे. मग हे जेव्हा पूर्वपक्ष आणि ब्रह्मसिद्धांत जेव्हा कळतो, मग सिद्धांत म्हटलं की प्रूफ आलं. जर तो सिद्धांत आहे, जर तो शांत आहे, जर तो परमशांत आहे आणि आपण जर अशांत असू तर ब्रह्मस्थिती नाही. सिद्धांत आहे ना, कारण तो सिद्धांताला प्रूफच पाहिजे. अन्यथा तो जर एखाद्याने तो सिद्धांत प्रूव्ह केला नाही म्हणजे तो सिद्धांत खोटा ठरत नाही. तुमची काहीतरी पद्धत चुकली त्यामुळे तो सिद्धांत तुम्हाला मांडता आला नाही. प्रत्यक्षात सिद्धांताला प्रूफची गरज असली तरी तो सिद्धांतामध्ये त्याला फरक पडत नाही. तो सिद्धांत आहे. शांत झाला तर ब्रह्म आहे, नाही झालं तर चूक आपल्यात आहे, असा सिद्धांत आहे तो. मग गणिताचंही तसंच आहे. गणिताचं a² + b² = ab², हा त्यांचा सिद्धांत आहे. a² अगदी बेसिक सिद्धांत आहे. a² + b² = ab², ट्वाईस ab². मला वाटतं तो जर सिद्धांत असेल आणि तसं उत्तर जर या मुलाचं आलं तर त्याला 2 पैकी 2 गुण. आणि त्याचं जर उत्तर आलं नाही, सिद्धांत थोडी चुकीचा आहे. सिद्धांत तो बरोबर आहे, चुकली उत्तर ह्याचं चुकलं आहे, त्यामुळे चूक ह्याला मिळते, याचे गुण जातात. सिद्धांताला कोणता फरक पडतो आहे? सिद्धांत तो ठरूनच आलेला आहे. म्हणतात कशाला गणित निर्माण झालं आणि कशाला सिद्धांत आहे? कारण ते सिद्धांत प्रूव्ह करत बसावे लागतात. ते फक्त शाळेतच नाही प्रूव्ह करावं लागत, मुलांना सांगायला पाहिजे. फक्त शाळेतच नाही, जीवनभर सिद्धांत प्रूव्ह करायचे. आणि शेवटचा हा सिद्धांत आहे कोणता? की ब्रह्म असती, ब्रह्म हा सिद्धांत आहे. आणि काय म्हटलं त्यांनी? माया हा पूर्वपक्ष आहे. त्याचा पूर्वपक्ष माया आहे आणि मायेतूनच हळूहळू आपल्याला सिद्धांताकडे वळायचं आहे. माया असंत, ब्रह्म संत. माया असंत आहे. सर्वोच्च गुण नाही आहेत मायेमध्ये. आणि दिसायला काय दिसतं? काय लक्ष्मीपती आहे, काय करोडपती आहे, काय विद्वान आहे, काय त्याला प्रसिद्धी आहे, हे सगळं दिसतं तरी असंत म्हटलं आहे. आणि संत कोण आहे? तर ब्रह्म हे संत आहे. म्हणजे जितके शांत, जितकं काहीच न करणारे, आत्मानंदात
तल्लीन असणारे ते संत, जितके चंचळ असते ती माया आहे. तर ते मायेच्या निरूपणामध्ये सांगितलं आहे, जितकं चंचळ आहे. ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेशी आहे. ब्रह्माला काहीही करायचं नाही आणि मायेला सगळं काही करायचं आहे. याच्यात तर सगळं आलं आहे. जे काही करायचं आहे ते मायेला करायचं आहे, ब्रह्माला काहीही करायचं नाही. जो काहीही करत नाही तो ब्रह्म आहे. चांगलं किंवा वाईट, माया घडे ब्रह्म घडे ना. मायेला घडवलं जातं, ब्रह्म घडवता येत नाही. ब्रह्माला घडवायचं ठरवलं तर घडवता येत नाही. ते परब्रह्मांनी तयार केलं तो परब्रह्माचा विषय आहे. प्रत्यक्षामध्ये ब्रह्माला आपण काही करू शकत नाही. ब्रह्माला घडवता येत नाही आणि मायेला घडवता येतं. म्हणजे जन्म होतो आहे, जन्म मुलांना संस्कार होत आहेत, मुलं पुढे जात आहेत, हे एवढी सगळी पृथ्वीमध्ये पूल, हे सगळं करू शकतो मायेचं. पैशाचे व्यवहार सगळं करू शकतो. ब्रह्माला घडवता येत नाही. माया पडे ब्रह्म पडे ना. माया पडते खाली. कितीतरी वेळा असे अनुभव येतात की इतक्या मोठ्या उंच शिखरावर गेलेला माणूस खाली पडतो. त्याचं सगळं वैभव निघून जातं, त्याची बुद्धिमत्ता निघून जाते. काहीच नाही निघून गेलं सगळ्यात शेवटी, आणि बुद्धी जर निघून गेली तर तो अगदी निश्चल पडून राहतो देह त्याचा, म्हणजे त्याच्याजवळ काहीच शिल्लक राहत नाही. असं सुद्धा मायेचा आघात आपल्यावरती बसतो. मग माया पडे ना, माया पडे ब्रह्म पडे ना. माया बिघडे ब्रह्म बिघडे ना. बिघडत नाही, ब्रह्म बिघडत नाही, त्याच्यामध्ये काही बदलच होत नाही. त्यांनी तयार केलं, त्याच्यामध्ये सोन्याचा गोळा आहे, पण सोन्याच्या गोळ्यामध्ये आपण अलंकार करतो, त्याच्यामुळे सोनं संपत आहे. पण ब्रह्माच्या बाबतीत तर तोही नियम लागू नाही. ते जे आहे ते बिघडत नाही, जैसे तैसे, जसं आहे तसं. हा जरी नुसता ब्रह्माचा विचार केला एवढा, की त्याच्यात काहीच कसा बदल होत नाही. आपला तर सतत बुद्धीमध्ये बदल होतो. आज बरं वाटतंय, हे ऐकू नको, उद्या ज्ञानेश्वरी वाचू, नको, तिसरा आपला अद्वैत सिद्धांत वाचू. सारखे बदल बुद्धीमध्ये, एवढ्या स्थिर दासबोधामध्ये असून सुद्धा. काल त्यांनी जेव्हा म्हटलं ना हे शिकायला यायचं का, म्हटलं एक चक्क केलं आता स्थिर, काय करायचं ते. एकदा बुद्धीला जे पटेल तेवढंच करणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही करणार नाही, कितीही प्रलोभनं असले तरी. मग हे सगळं ज्या थोडी स्थिरतेकडे बुद्धी आली की आपण असा निर्णय घेऊ शकतो. अन्यथा हे करू ते करू सगळंच बरं वाटतं. चांगल्यात सुद्धा बरं वाटणारे खूप प्रकार आहे. हे चांगलं असताना कोण वाईट म्हणेल मला, असं करताना ते वाईट जरी नसलं तर ते आपल्या कल्याणाचंही नसतं. हा जरी विवेकाचा विचार केला तर ब्रह्माकडे वळल्यासारखं आहे. कोणता तरी एक ठाम निश्चय या जीवनाच्या या टप्प्यावर तरी घ्यावा. आता खरं इथे समर्थांचा विषयच निघत नाही आहे. एवढं लिहिलं आहे समर्थांनी, असं वाटतं साधं लिहिलं आहे आपल्यासाठी, आपण असं वागावं म्हणून. विषय चालला आहे ब्रह्माचा, आणि ब्रह्माचा विषय सांगताना त्याच्यातले जे क्रायटेरिया सांगतात ते क्रायटेरिया सगळे आपल्या जीवनाशी लागू आहे. मग जितकी अस्वस्थता आहे, जितका गोंधळ आहे, जितकं बदलणार आहे, ते सगळं मायेचं स्वरूप आहे. हे ब्रह्म सांगत असताना त्यांनी सांगितलं याच्या विरुद्ध जे आहे तो सिद्धांत आहे. त्याच्या विरुद्ध म्हणजे सिद्धांत, जे बदलत नाही कधी, असं ब्रह्म आहे. माया कठीण ब्रह्म कोमळ. माया कठीण आहे, किती त्रास देते. माया तेरी बहुत कठीण है. राम वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी म्हटलं, ते आळवलं आहे त्यांनी. किती त्रास देते रे माया. मी किती ठरवलं तुझं ऐकायचं, आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने माझं जीवन जगायचा प्रयत्न केला. किती वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेते माया. किती वेगवेगळ्या, कधी गोड कधी कडू. हे काय आपल्याला अनुभवाने सांगायला नको. ते जर सांगत बसलं, दासबोध सांगायचीच गरज पडणार नाही. जर मायेचा खेळ सांगायचा प्रयत्न केला, प्रत्येकाने आपला विषय मांडायचा ठरवला, तर कोळसा उघळतच राहावा लागेल, बंदच होणार नाही विषय. त्यामुळे त्यांनी म्हटलं माया कठीण आहे, खरंच कठीण आहे. म्हणजे जर या मायेतून एखादा जीव तरून गेला तर भगवंत हुश्य म्हणेल, सुटला बाबा एकदाचा या मायेच्या तडाख्यातून. अन्यथा कोणताही जीव या मायेत सुटणे नाही. ते कोणती तरी देवाची कृपा आणि कोणत्या तरी संताची कृपा झाली म्हणून या जीवाची तळमळ शांत झाली, नाही तर अन्यथा ही तळमळ शांत होणे नाही. इतकी कठीण आहे. इतकंही पुढे गेल्यानंतर कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील आणि जीव पुन्हा त्याचं पतन होईल सांगता येत नाही. एवढी कठीण आहे माया. वेगवेगळ्या साधू संतांची परीक्षा सोडली नाही तिने तर आपलं काय. या सगळ्या कठीण परीक्षेमध्ये पास होणं म्हणजे कठीणतेची उच्चतम पातळी म्हणजे माया आहे. कारण पूर्वजन्मीचे संस्कार आणि आपली बुद्धी आणि हे सगळं वातावरण ह्यामध्ये इतका जीव अडकला आहे, पूर्ण अडकून गेला आहे. पण तितकंच ब्रह्म कोमळ आहे म्हणतात. जितका तुम्ही मायेचा कठीण विचार करता तितकंच ब्रह्म कोमळ आहे. ते स्वतः काहीच बोलत नसल्यामुळे आपण लवचिक म्हणू आपण त्याला. प्रत्यक्षात आपण त्याच्याकडे बघत असताना विचार आपण आपल्या पद्धतीने करू ब्रह्माबद्दल, की इतकी कठीण परीक्षा देत असताना आपण दिली की नाही. आता साधा दात दुखतोय, दात दुखत असताना सगळेजण सांगतात काही त्रास नाही त्याचा. आजकाल एवढी प्रगती झाली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये की तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
की तुमची ट्रीटमेंट कशी होते. हे सगळं सांगितलं. मग सांगितल्यावर पटलं, आरामात गेलो आणि कळलं अरे काहीच त्रास नाही झाला. मग हे सगळं जर आपल्याला कळू शकतं, डॉक्टर सांगतात आपल्याला की तुम्हाला काही होणार नाही, त्यांच्याकडे जाऊन आलेले लोक सांगतात काही होत नसतं. आणि तसा प्रत्यक्ष त्रास आपण किती भोगतो. त्या दाताचेच 3 दिवस आपण त्रास भोगतो, त्या शरीराचेच किती त्रास भोगतो. असं वाटतं तिकडे कशाला जायचं, तिकडे गेल्यावर आणखी त्रास होईल, या भीतीने माणूस तिकडे जात नाही, असा माझा स्वतःचा अनुभव सांगते. आणि तिथे गेल्यावर काहीच नसतं, प्रत्यक्षामध्ये त्रास होत नाही. मग 1000 लोक सांगतच असतात की तिथे आजकाल इतकं मॉडर्न झालं आहे, तुम्हाला सांगणार फक्त पैसा होता की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास डॉक्टर होऊ देणार नाही, हळूच सुई देतील. मग हे सगळं जर त्यांनी सांगितलं आहे, मग आपण तिथे यांच्यावर भरोसा ठेवून, आणि दुसरा आमच्याजवळ मार्गही नाही ना कोणता, घरी थोडी दात काढणार आहे कोणी, म्हणजे कोणताही मार्ग उरला नाही म्हणून का होईना आपण डॉक्टरकडे गेलो आणि प्रत्यक्षात खरंच अनुभव आला की आम्हाला काहीच त्रास नाही झाला. हा तर सिद्धांत आहे आता, की ते म्हणतात काही त्रास होत नाही, नाही झाला आणि हसत हसत घरी आलो. मग तसं हे लोक म्हणतात काही त्रास नाही तिकडे. जी इतकी कठीण माया तुम्ही भोगली, रोजचे रडले, 1-1 महिने, 2-2 महिने, 6-6 महिने रडले, किती कमी भोगलं का तुम्ही सुद्धा. पण तरीसुद्धा येऊन तर पहा एकदा, कोमळ आहे. असं आपण यांचं ऐकलं पेशंटचं, कारण प्रत्यक्ष दिसतं ना, माझा दात दुखणारा थांबला, हे सगळं दिसतं. हे सांगतायत संत, इतका कठीण काळ काढला रे बाबा तू जीवनामध्ये, आता निदान आमच्यासोबत चल, काही त्रास नाही. ब्रह्म कोमळ आहे, शांती मिळणार आहे, प्रशांत होणार आहे. त्यांच्यावर जर विश्वास ठेवला आणि चुकून माकून तिथे गेलो, अरे खरंच शांत वाटतंय, कशाला या गोंधळात भरकट होत होतो आपण. अशी अवस्था होऊ शकते. समर्थ या ठिकाणी सांगतायत की अशी अवस्था होते, अशी व्हायला पाहिजे, आणि यासाठी हे सगळे आपले प्रयत्न आहेत. जय जय रघुवीर समर्थ. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया अनासे सर्व काळ ब्रह्मची असे श्रीराम. वस्तू नवे बोली जैसी, माया जैसी बोली जय तैसी, काळ पावे ना वस्तुसी, मायेसी झडपी श्रीराम. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग, जैसे तैसे श्रीराम. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, तितुकी माया परमेश्वर, सबाई अभ्यंतरी श्रीराम. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निळा, जळी असोनी नातळे जळा, आकाश जैसे श्रीराम. माया ब्रह्माचे विवरण, करिता सुखे जन्म मरण, संतांस गेली शरण, मोक्ष लाभे श्रीराम. अरे या संतांचा महिमा, बोलावया नाही सीमा, जयासेनी जगदात्मा, अंतरची होय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले